आज 5/7/2021ची मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्हाला बाबांसारखे खरे संदेशवाहक किंवा पैगंबर बनायचे आहे. सर्वांना घरी जाण्याचा संदेश द्यायचा आहे. प्रश्न आहे, आजकाल मनुष्यांची बुद्धी पूर्ण दिवस कुठे भटकत राहते? उत्तर, फॅशनकडे भटकत राहते. मनुष्यांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारचे फॅशन करतात. ही फॅशन चित्राद्वारेच शिकली आहेत. ते समजतात की पार्वती पण अशी फॅशन करत होती, केसांची रचना इत्यादी करत होती. बाबा म्हणतात, तुम्हा मुलांना ह्या पतित दुनियेमध्ये फॅशन करायची नाही. तुम्हाला तर मी अशा दुनियेमध्ये घेऊन जातो जिथे नैसर्गिक सुंदरता असते. फॅशन करण्याची आवश्यकता नसते. गीत आहे, तुम्ही हो माता पिता तुम्ही हो, म्हणजे तुम्हीच आमचे मात पिता आहात. ओम शांती. मुलांनी गीत ऐकले. जेव्हा महिमा गातात तर बुद्धी वर निघून जाते. आत्मा म्हणते तेच नावाडी पतित पावन किंवा खरे पैगंबर संदेशवाहक आहेत. बाबा येऊन आत्म्यांना संदेश देतात. बाकी ज्यांना धर्मस्थापक किंवा पैगंबर म्हणतात ते कोणी छोटे किंवा मोठे असतात. वास्तविकतेमध्ये ते संदेश किंवा पैगाम देत नाहीत. ही तर खोटी महिमा केली आहे. मुलं समजतात एकाशिवाय ह्या मनुष्य सृष्टीत कोणाचीच महिमा नाही. सर्वात जास्त महिमा ह्या लक्ष्मी नारायणाची आहे, कारण ते नव्या दुनियेचे मालक आहेत. हे पण भारतवासी जाणतात. दुनियेतील लोक फक्त एवढेच जाणतात की भारत प्राचीन देश आहे. भारतामध्ये देवी देवतांचे राज्य होते. कृष्णाला पण ईश्वर समजतात. भारतवासी ह्यांनाच म्हणजे लक्ष्मी नारायणलाच भगवान भगवती म्हणतात. परंतु हे कोणाला माहीत नाही की भगवान भगवती सतयुगामध्ये राज्य करतात. भगवंताने देवी देवतांचे राज्य स्थापन केले. बुद्धी पण म्हणते की आपण भगवंताची मुलं आहोत, तर आपण सुद्धा भगवान भगवती असायला हवे. सर्व एकाचीच मुलं आहेत, परंतु भगवान भगवती म्हणू शकत नाही. त्यांना देवी देवता म्हणतात. या सर्व गोष्टी बाबा सन्मुख येऊन समजावतात. भारतवासी म्हणतील, आम्ही सर्वप्रथम नव्या दुनियेमध्ये होतो. नवी दुनिया प्रत्येकाला आवडते. बापू गांधीजी पण म्हणत होते की नवीन दुनिया, नवीन रामराज्य पाहिजे. परंतु रामराज्याचा अर्थ काहीच समजत नाहीत. आजकाल मनुष्यांना अहंकार किती आहे. कलियुगामध्ये पत्थर बुद्धी आहेत, तर सतयुगामध्ये पारस बुद्धी आहेत. परंतु हे कोणालाच लक्षात येत नाही. भारतच सतयुगामध्ये पारस बुद्धी होता. आता भारत कलियुगामध्ये पत्थर बुद्धी झाला आहे. मनुष्य तर ह्यालाच स्वर्ग समजतात. ते म्हणतात की स्वर्गामध्ये विमानं होती, मोठमोठे महल होते. ते तर सर्व आत्ता पण आहेत. विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. किती सुख आहे. फॅशन इत्यादी किती करत राहतात. दिवसभर बुद्धी फॅशनच्याच मागे जात राहते. कृत्रिमरित्या सुंदर बनण्यासाठी केश रचना इत्यादी कशा प्रकारे बनवत राहतात. बराच खर्च करत राहतात. ही सर्व फॅशन चित्राद्वारे शिकली आहेत. ते समजतात की पार्वती पण अशा प्रकारे केशरचना करत होती. हे सर्व आकर्षित करण्यासाठी करतात. आधी पारशी लोकांच्या स्त्रिया तोंडावर कापडी जाळी लावत होते. कोणी पाहून आकर्षित व्हायला नको. ह्याला पतित दुनिया म्हटले जाते. गायन पण आहे, तुम्हीच माता तुम्हीच पिता आहात. परंतु हे कोणासाठी म्हणायला हवे. मातपिता कोण आहेत ते पण जाणत नाहीत. मातपित्याने जरूर वारसा दिला असेल ना.
बाबांनी तुम्हा मुलांना सुखाचा वारसा दिला होता. असे म्हणतात सुद्धा की बाबा, आम्ही तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाची ऐकणार नाही. आता तुम्ही जाणता, शिवबाबांची महिमा करता. ब्रह्माची आत्मा स्वतः म्हणते की आपणच पावन होतो, आता आपणच पतित बनलो आहोत. ब्रह्माची मुलं पण असेच म्हणतात, आपण ब्रह्मा कुमार कुमारीच पहिले देवी देवता होतो, नंतर 84 जन्मांच्या शेवटी पतित बनलो आहोत. जे पहिल्या क्रमांकाचे पावन आहेत तेच पहिल्या क्रमांकाचे पतित बनतात. जसे पिता तशी मुलं बनतात. हे स्वतः म्हणतात. शिवबाबा पण म्हणतात की मी ब्रह्माच्या अनेक जन्मानंतर शेवटच्या जन्मात येतो, जे पहिल्या क्रमांकाचे पूज्य लक्ष्मी नारायणाच्या राज्यघराण्याचे होते. आता संगमयुग आहे. तुम्ही कलियुगामध्ये होते, आता संगमयुगात आहात. बाबा संगमयुगातच येतात. पूर्वनियोजित नाटकानुसार मुलांची वृद्धी होत जाते. आता तुम्हा मुलांना ज्ञान तर मिळाले आहे की आपणच देवता होतो, मग क्षत्रिय वैश्य शूद्र बनलो. संपूर्ण चक्राला चांगल्या प्रकारे तुम्ही जाणता. हे तर खूप सहज आहे. आपण 84 जन्म घेतले. काही जणांच्या बुद्धीमध्ये हे पण बसत नाही. विद्यार्थ्यांमध्ये पण क्रमानुसार असतात ना. सुरुवातीपासून कोणी पहिला दर्जा, कोणी दुसरा दर्जा, तर कोणी तिसऱ्या दर्जाची असतात. मुलं पण स्वतः म्हणतात की आमची बुद्धी डल आहे, आम्ही कोणाला समजावू शकत नाही. इच्छा होते परंतु बोलू शकत नाही. तर बाबा काय करतील? हे तर आपल्या कर्माचे भोग आहेत. आता बाबा म्हणतात, मी तुम्हाला कर्म अकर्म विकर्माच्या गतीचे ज्ञान ऐकवतो. कर्म तर करायचीच आहेत, हे तर तुम्ही मुलं जाणता. डल बुद्धी असणारे ह्या गोष्टींना समजू शकत नाहीत. हे रावण राज्य आहे, परंतु हे कोणालाच माहीत नाही. रावण राज्यामध्ये मनुष्य तर विकर्मच करतात, मग जरूर खालीच उतरत राहतील, म्हणजे अधोगती होत राहील. दुःखाच्या दुनियेमध्येच गुरु करतात, सद्गतीसाठी गुरु करतात की मुक्तीमध्ये घेऊन जातील. ते निर्वाण धाम आहे, वाणीपासून दूरचे स्थान आहे. मनुष्य स्वतःला वानप्रस्थी म्हणतात, फक्त असेच म्हणत राहतात. वानप्रस्थ मनुष्यांची पण सभा असते. संपूर्ण संपत्ती इत्यादी मुलांना देऊन गुरूंजवळ जाऊन राहतात. खानपान इत्यादी जरूर मुलंच देतील, परंतु वानप्रस्थचा अर्थ तर कोणीही समजू शकत नाहीत. कोणाच्या बुद्धीमध्ये येत नाही की आपल्याला निर्वाण धाममध्ये जायचे आहे, आपल्या घरी जायचे आहे. ते काही घर समजत नाहीत. ते तर समजतात की ज्योती ज्योतमध्ये समावली. निर्वाण धाम तर राहण्याचे स्थान आहे. पूर्वी 60 वर्षानंतर वानप्रस्थमध्ये जात होते. हा जसा काय कायदाच होता. आता पण असे करत राहतात. आता तुम्ही समजावू शकता की वाणीपासून दूर तर कोणी जाऊ शकत नाहीत. यासाठी बाबांना बोलावतात, हे पतित पावन या, आम्हाला पावन बनवून घरी घेऊन चला. मुक्तिधाम आत्म्यांचे घर आहे. तुम्हा मुलांना सतयुगाबद्दल पण समजावले आहे की तिथे कोण राहतात, कशी वृद्धी होते. लोकसंख्येबद्दल पण कोणालाच माहीत नाही. रामराज्यामध्ये लोकसंख्या किती असेल, मुलं इत्यादी कसे जन्म घेतील, काहीच समजत नाहीत. कोणीही विद्वान आचार्य पंडित नाहीत जे ह्या विश्वनाटकाच्या चक्राला समजावू शकतील. 84 लाखाचे चक्र कसे काय असू शकते? खूप चुकीच्या गोष्टी आहेत. आधीच सूत एकमेकामध्ये गुंतलेले आहे. बाबा समजावतात. आता तुम्ही जाणता, बाबांनीच कर्म अकर्म विकर्माचे संपूर्ण रहस्य समजावले आहे. सतयुगामध्ये तुमचे कर्म अकर्म होतात. तिथे कोणतेही वाईट कर्म होत नाहीत, म्हणून कर्म अकर्म बनतात. इथे मनुष्य जे पण कर्म करतात ते विकर्मच बनतात. आता तुम्ही मुलं जाणता, आपण छोट्या मोठ्या सर्वांची
संपूर्ण दुनियेची वानप्रस्थ अवस्था आहे. सर्वजण वाणीपासून दूर जाणार आहेत. पतित पावन या येऊन आम्हाला पतितापासून पावन बनवा, अशा प्रकारे बाबांना बोलावत राहतात. परंतु जोपर्यंत पावन दुनिया बनत नाही तोपर्यंत पतित दुनियेमध्ये पावन तर कोणी राहू शकत नाही. ही जी पतित दुनिया आहे ही संपूर्ण नष्ट होणार आहे. तुम्ही जाणता आपल्याला पुन्हा नव्या दुनियेमध्ये जायची आहे. मग कसे जाणार? हे संपूर्ण ज्ञान आहे. हे नवीन ज्ञान नव्या दुनियेमध्ये जाण्यासाठी अमरलोक किंवा पावन दुनियेसाठी आहे. तुम्ही आता संगम युगात आहात. हे पण जाणता की जे पण दुसरे मनुष्य आहेत ते ब्राह्मण नाहीत, ते कलियुगामध्ये आहेत. आपण सर्व संगम युगात आहोत आणि सतयुगामध्ये जात आहोत. बरोबर हे संगम युग आहे. तो तर स्वर्ग आहे, त्याला संगम म्हटले जात नाही. संगम तर आत्ताच आहे. हे संगम युग सर्वात लहान युग आहे. ह्याला लीपयुग म्हटले जाते, ज्यामध्ये मनुष्य पाप आत्म्यापासून धर्मात्मा बनतात. म्हणून ह्याला धर्माऊ युग सुद्धा म्हटले जाते. कलियुगामध्ये सर्व मनुष्य अधर्मी आहेत. तिथे तर सर्व धर्मात्मे असतात. भक्ती मार्गाचा खूप मोठा प्रभाव आहे. अशा दगडाच्या मूर्ती बनवतात ज्यामुळे मन आनंदित होते. ती दगडाची पूजा आहे. शिवाच्या मंदिरामध्ये खूप दूर दूर जातात, पूजा करतात. शिवाचे चित्र तर घरी पण ठेवू शकतात. मग एवढे दूर का भटकायला हवे? हे ज्ञान आता बुद्धीमध्ये स्पष्ट झाले आहे. आता तुमचे डोळे उघडले आहेत, बुद्धीचे कपाट उघडले आहे. कारण बाबांनी ज्ञान दिले आहे. परमपिता परमात्मा मनुष्य सृष्टीचे बीजरूप ज्ञानाचे सागर ज्ञानसंपन्न आहेत. आत्मा पण हे ज्ञान धारण करते. आत्माच राष्ट्रपती इत्यादी बनते. मनुष्य देह अभिमानी झाल्यामुळे देहाचीच महिमा करत राहतात. आता तुम्ही समजता आत्माच सर्व काही करते. तुम्ही आत्मे 84 जन्मांचे चक्र लावून अगदीच दुर्गतीला प्राप्त झाले आहात. आता आम्हा आत्म्यांनी बाबांना ओळखले आहे. बाबांकडून आम्ही वारसा घेत आहोत. आत्म्याला जरूर देह धारण करावा लागेल, नाहीतर आत्मा कशी बोलू शकणार, कशी ऐकणार? बाबा म्हणतात, मी तर निराकार आहे, मी पण देहाचा आधार घेतो. तुम्ही जाणता शिवबाबा ब्रह्माच्या देहाद्वारे आपल्याला ऐकवतात. ह्या गोष्टी तुम्ही ब्रह्मा कुमार कुमारीत समजू शकता. तुम्हाला तर ज्ञान प्राप्त झाले आहे. ब्रह्माद्वारे आदी सनातन देवी देवता धर्माची स्थापना होत आहे. तेच शिवबाबा राजयोग शिकवत आहेत. यामध्ये संशयित होण्याची गोष्टच नाही. शिवबाबा आपल्याला समजावतात, मग आपण दुसऱ्यांना समजावतो. आपल्याला सांगणारे शिवबाबा आहेत. आता तुम्ही म्हणणार की आम्ही पतितापासून पावन बनतो. बाबा समजावतात, ही पतित दुनिया आहे. हे रावण राज्य आहे ना. रावण पाप आत्मा बनवतो, हे दुसरे कोणीच जाणत नाहीत. जरी रावणाचा पुतळा जाळतात, परंतु काहीही समजत नाहीत. सीतेला रावण घेऊन गेला, असे केले, अशा प्रकारे अनेक दंतकथा बनवल्या आहेत. जेव्हा ऐकतात तर रडत राहतात. ह्या सर्व दंतकथा आहेत. बाबा आपल्याला विक्रमाजित बनवण्यासाठी समजावत असतात. ते म्हणतात, माझी आठवण करा, कुठे पण बुद्धियोग लावू नका. शिवबाबांनी आपल्याला स्वतःचा परिचय दिला आहे. पतित पावन बाबा येऊन आपला परिचय देतात. आता तुम्ही समजता की बाबा खूप गोड आहेत, जे आपल्याला स्वर्गाचे मालक बनवतात. अच्छा, गोड गोड फार फार वर्षांनी भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बाप दादांचे प्रेमपूर्ण आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला सारांश,
कर्म अकर्म आणि विकर्माच्या गतीला जाणून श्रेष्ठ कर्म करायचे आहेत. ज्ञानदान करून धर्मात्मा बनायचे आहे. दुसरा सारांश. आता वानप्रस्थ अवस्था आहे. ह्या शेवटच्या क्षणामध्ये पावन बनून पावन दुनियेमध्ये जायचे आहे. पावन बनण्याचा संदेश सर्वांना द्यायचा आहे. आजचे वरदान आहे, घाबरण्याचा डान्स सोडून नेहमी आनंदाचा डान्स करणारे मास्टर ज्ञान संपन्न भव. विस्तार आहे, जी मुलं मास्टर ज्ञान संपन्न आहेत ते घाबरण्याचा डान्स करत नाहीत, म्हणजे घाबरत नाहीत. सेकंदामध्ये शिडी खाली उतरतात, सेकंदामध्ये वर. आता हे संस्कार परिवर्तित करा तर खूप तीव्र गतीने पुरुषार्थ करू शकता. फक्त मिळालेल्या अधिकाराचा, ज्ञानाचा, परिवाराच्या सहयोगाचा वापर करत बाबांच्या हातामध्ये हात देऊन चालत राहा तर आनंदाचा डान्स करत राहाल. घाबरण्याचा डान्स करणार नाही. परंतु जेव्हा मायेचा हात पकडता तर घाबरण्याचा डान्स होतो. आजचे बोधवाक्य आहे, ज्यांचे संकल्प आणि कर्म महान आहेत तेच मास्टर सर्व शक्तिवान आहेत. ओम शांती.